नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेक कट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आज आम्ही घरच्या घरी करणार आहोत पिझ्झा पार्टी। तर तुम्ही इथे पाहू शकता, मी भरपूर प्रमाणामध्ये कांदा कापलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, कॉर्न घेतलेले आहेत, पनीर घेतलेले आहेत आणि पिझ्झा बेस बघा, सॉसेस पडलेले आहेत। इथे आमची पूर्ण तयारी झालेली आहे। आता एक एक करून मी कढईमध्ये हे सगळे जिन्नस छान फ्राय करून घेणार आहे, थोडेसे सॉफ्ट करून घेणार आहे। कांदा हा गुलाबी रंगावर असा परतून घेणार आहे, अगदीच ब्राऊन करायचा नाही, लालसर गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। शिमला मिरची ही त्याचप्रमाणे मी अशी परतून घेणार आहे आणि शिमला मिरची परतताना, कांदा परतताना थोडंसं त्यावर ब्लॅक पेपर पावडर आणि मीठ घालायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं हे सगळे जिन्नस आपण परतून घेऊयात। शिमला मिरची परतल्यानंतर मी आता कॉर्न घेतलेले आहेत, आता कॉर्न परतून घेऊयात। हे पहा, सगळे जिन्नस परतून झालेले आहेत। टोमॅटो परतताना फक्त त्यामध्ये मीठ घालू नका, नाहीतर टोमॅटोला पाणी सुटतं। बाकी सगळे जिन्नस मी छान असे परतून घेतलेले आहेत, कॉर्न, शिमला मिरची, कांदा। आता आपण पिझ्झा बेस घेतलेला आहे, पिझ्झा बेसवर मी घालणार आहे पिझ्झा सॉस। एक चमचा पिझ्झा सॉस घालायचं, त्यानंतर एक चमचा शेजवान चटणी घालायची, त्याच्यानंतर मेयोनीज घालायचं, मेयोनीज नंतर टोमॅटो केचप घालायचं। त्यानंतर हे सगळे जिन्नस चमच्याच्या सहाय्याने या बेसवर छान पसरून घ्यायचे एकत्र करून। आता यावर आपण प्रत्येक पदार्थाचा एक लेयर देऊयात। पहिला परतलेला कांदा पसरूयात, त्यानंतर शिमला मिरची पसरून घेऊयात, त्यानंतर आपण टोमॅटो पसरून घेऊयात, कॉर्न पसरून घेऊयात। असा प्रत्येक पदार्थाचा एक लेयर द्यायचा। आता घालूयात पनीरचे क्यूब। जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर तुम्ही कॉर्न ऐवजी आणि पनीर ऐवजी चिकनचे बॉइल्ड पीसेस ही घालू शकता। चिकनचे पीसेस बॉइल्ड करून घ्यायचं आणि हळद, मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर मध्ये सॉते करून घ्यायचं। आता आपण यावर छान चीज किसून घेऊयात। मी दोन्ही गॅसवर 2 तवे ठेवलेले आहेत, कारण पिझ्झा जास्त बनवायचा आहे आम्हाला, कारण आमची पिझ्झा पार्टी आहे। आणि तव्यावर हलकंसं तेल टाकून हा पिझ्झा ठेवून द्यायचा आणि गॅस अगदी मीडियम ठेवायचा, वरती झाकण ठेवायचा आणि आपला पिझ्झा रेडी आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये आपला पिझ्झा रेडी होतो। आता तुम्ही यावर चिली फ्लेक्स, ओरिगॅनो टाकू शकता आणि पिझ्झा कट करून खाण्यासाठी रेडी आहे। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मायलेक कट्टा या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण पुन्हा एकदा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मंडळी स्वस्त का आणि मस्त रहा, बाय बाय। अरे थांबा, चॅनल सबस्क्राईब करून जा। चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमचा मायलेक कट्टा चॅनल नेहमी पाहत राहा। बाय बाय।